हॅलो गाईज, वेलकम बॅक टू माय चॅनल. आशा करते तुम्ही पण मस्त असाल. तर ॲक्च्युली गावावरून आले होते एवढे 3 पोते गहू. ॲक्च्युली एका पोत्याचं मी ओपन केलं होतं कारण की मला द्यायचं होतं दळण. आणि 4-5 दिवस झाले तसंच पडलेलं होतं आणि हे कोठीत पण भरायचं होतं. आज उद्या करता करता राहूनच गेलं. आणि हा आपला छोटा बहादूर हा खेळत होता. ॲक्च्युली याचं खेळणं चालू होतं बेल्ट, सो त्याला खाली असा बेल्ट पडलेला दिसला तर तो खेळत होता त्या बेल्टसोबत. तर ॲक्च्युली मी कोठी घेतलेली, छोटीच कोठी होती माझी 25 किलोची. तर त्या कोठीमध्ये मी ओतले, पण मला असं वाटलं मे बी 2 पोते तरी मावतील यात, पण नाही. तर थोडंसंच राहिलं होतं. मग मी अर्धी गोणी पण रिकामी केली आणि 1.5 गोणी अजून राहिली आहे. आता बघूया. मी असं म्हणजे याच्यात बघितलेलं व्हायरल व्हिडिओ वगैरे की अशी कोठी येते की जिनी जो खालचा थर असतो ना, शेवटी जे किडे लागतात ना, ते किडे लागत नाही. तशी एक आहे म्हणे कोठी वगैरे, किंवा कोठी ड्रम काय म्हणतो आपण त्या गोष्टींना, काय पण. तर तसं काहीतरी आहे. तर आता बघूया, मार्केटमध्ये जाऊन बघेल, मिळाली तर ठीकच आहे, मग आणेल आणि त्यात ठेवून देईल. तर ॲक्च्युली मी काय केलेलं, सकाळीच तांदूळ, मुगाची डाळ आणि अख्खे आपले जे मूग असतात हे भिजत घातले होते. ॲक्च्युली आदल्या म्हणजे 2-3 दिवसाआधी मी मुगाचे थालीपीठ केले होते. त्यातले थोडेसे मूग उरलेलेच होते, तर मग मी फ्रीजमध्ये एका डब्यात घालून ठेवले होते. तर त्याच्यानंतर मग मी काय केलं, मग तेच मुगात फक्त मुगाची आपली अख्खी जी डाळ असते ती घातली, मूग, आणि थोडेसे तांदूळ घातले. म्हटलं याच्यात फटाफट नाश्ताही होऊन जाईल आणि दुपारचं जेवणही होऊन जाईल. तर मग आम्ही काय केलं, सकाळी फक्त चहा घेतला होता माझ्या मिस्टरांनी, आणि मग मी 11 वाजता हे लागले करायला. तर मग मी एका मिक्सरच्या भांड्यात ते आपलं जे मिश्रण होतं, तांदूळ, मूग आणि मुगाच्या डाळीचं, ते घेतलं ॲक्च्युली, आणि पाणी पण थोडंसं जास्तच भरलं त्याच्या त्या भांड्यात. म्हटलं जेणेकरून ते चांगलं फाईन असं बारीक होईल. तर इथे मी लावलं, पण मग मिक्सरच चालेना. मग बघितलं काय झालं काय नाही. मग थोडं खटाठोप केला आणि मग मिक्सर लावलं. मग ते चालू झालं ॲक्च्युली. मला वाटलं मिक्सर खराब झालं की काय, पण नाही, खराब झालं नव्हतं. तर मग मी ते लावलं वगैरे आणि बारीक करून घेतलं. आणि साईड बाय साईड मी काय केलं, यांनी मला नारळ पण फोडून दिला. मग मी ते आणि पाण्यातच टाकून ठेवलं होतं. म्हणजे पाण्यात टाकून ठेवतो, जेव्हा पाहिजे तेव्हा चटणी तू बनव. म्हटलं ठीक आहे. तर मग एक भांडं मी बारीक करून घेतलं, जाड मोठं बारीक केलं होतं. आणि दुसऱ्या भांड्यात मी काय केलं, परत तसंच सेम घेतलं, ते घेतलं. त्याच्यानंतर पाणी ओतलं आणि 2-3 मिरच्याही घातल्या होत्या त्याच्यात, म्हणजे जेणेकरून थोडीशी टेस्ट येईल असं. तर 2-3 मिरच्या आपण लसूणही घालू शकतो किंवा कांदा वगैरे घालायचा, तेही घालून बारीक करून त्याच्यात टोमॅटो जसं आपलं आवडीनुसार असेल तसं, कोथिंबीर वगैरे घालून आपण त्याचे बारीकही करू शकतो, म्हणजे छान टेस्टी लागेल. तर मी ते घेतलं. मग फटाफट इथे आवरलं आणि जवळपास 4 ते 5 मिरच्या घेतल्या होत्या. 4 मिरच्या होत्या, ते घेतल्या, पाणी ओतलं आणि परत ते बारीक करून घेतलं. तर मस्त अशी फाईन अशी पेस्ट केली होती, म्हणजे फटाफट डोसा असेल. आणि तांदळाचं पीठ यासाठी घातलं, तांदूळ यासाठी घातले की ते मस्त बारीक झाल्यावर थोडंसं बाइंडिंग आणि थोडं क्रिस्पीनेस येईल, त्याच्यासाठी मी तांदूळ घातले. तर मी बराच वेळ मी मिक्सरवर त्याला असं मस्त फाईन अशी पेस्ट करून घेतली, त्याची छान अशी मऊसूत अशी पेस्ट झाली होती. तर मग आणि साईड बाय साईड मी मोठा तवाही ठेवला आणि फुल गॅस ठेवला होता, म्हणजे जेणेकरून तो तवा असा चांगला कडक तापेल. मग ते तापल्यानंतर मी एका भांड्यात काढून घेतलं. साईड बाय साईड तवाही तापत होता आणि मग त्याला मस्त हलवून घेतलं. पण मला असं जाणवलं की भांडं थोडं छोटं आहे वाटतं, पण मी म्हटलं चल ठीक आहे, हळूहळू हलवूया. मग चमचा पण चेंज केला आणि त्यात मीठही घातलं, बाकी फक्त मीठ घातलं, बाकी काहीच घातलं नाही. मीठ घालून मस्त त्याला ढवळलं छान. आणि मग असं थोडंसं पाणी वगैरे घातलं, असं व्यवस्थित असं वाटलं मला की बाबा आता व्यवस्थित डोसे होतील. आणि तवा पण छान मस्त असा कडक तापला होता. मी फटाफट मग राऊंड करत तव्यावर त्याचे मस्त डोसे बनवले आणि आम्ही सगळ्यांनी डोसे एन्जॉय केले. ॲक्च्युली तुम्हाला मी मागे पण सांगितलं होतं, घरात डोसे हा प्रकार माझ्या मुलाला प्रचंड आवडतो. तो पिंक डोसा असो किंवा ग्रीन डोसा असो. पिंक म्हणजे आपलं सॉरी काय म्हणतात त्याला, तर सॉरी मी सांगत होते, पिंक डोसा म्हणजे बीटवाला डोसा. त्यात ग्रीन डोसा म्हणजे आपले वेजीज, कोथिंबीर म्हणा, शेपू किंवा मेथी, पालक हे सगळे घालून असं म्हटलं ना, तो एन्जॉय करतो. त्याला आवडतं पिंक डोसा, असं त्यांनी नाव दिलेलं डोस्यांना. तर मी फटाफट डोसे तयार करून घेतले. आणि साईड बाय साईड इथे आपलं जे खोबरं मला यांनी नारळ असं फोडून दिला होता, तो पाण्यात घातला होता. पाण्यातनं मी 2-3 पाण्यातून धुवून घेतला आणि मग यात बारीक केलं. तर ॲक्च्युली काय झालं होतं, थोडे अजून मला असं वाटत होतं की बारीक तुकडे करून घालावे, पण आळस म्हणा किंवा फटाफट करायच्या नादात ते राहून गेलं. मग असे मोठे चंक्स पण त्याच्यात आले ओतताना. तर मग मी काय केलं, चमच्याने असे ते चंक्स काढले, परत त्यात भांड्यात ते चंक्स टाकले, 2 मिरच्या घातल्या आणि मग त्याच्यात थोडंसं पाणी घालून परत ते बारीक करून घेतलं. म्हटलं आता फटाफट एक तडका पण देऊया. मग हे झालं होतं, थोडंसं पाणी घालून येत मिक्सरच्या भांड्यात पाणी घालून ते पाणी पण मी वाडग्यात टाकून दिलं. म्हटलं जेणेकरून ती व्यवस्थित होईल म्हणून चटणी, असं जास्तही घट्ट होणार नाही किंवा जास्तही पातळ होणार नाही. तर ही चटणी आपली मस्त रेडी होती. नंतर तडक्याची तयारी.
नंतर तडकाही दिला. तडका आपला रेग्युलर तडका दिला. इथे जेव्हा मस्त डोसे असे तयार झाले होते आणि थोडेसे डोसे असे थोडेसे अजून म्हणजे क्रिस्पी बनवले मी, म्हणजे जेणेकरून खाण्याला मज्जा येईल खाताना. तर हे झालं, आपली चटणी रेडी. नंतर हा तडका. तर मी काय केलं ॲक्च्युली, पटपट होण्यासाठी ना 2 तवे ठेवले होते. हा एक मोठा तर तवा होताच डोस्यांसाठी आणि त्याच्यासोबत आपला अजून एक छोटा तवा ठेवला होता. म्हटलं जेणेकरून यात मी टाकेल डोसे आणि ते थोडेसे असे फ्लिप केल्यानंतर खालून तयार झाले की ते दुसऱ्या तव्यावर टाकले. मग मी असे 2 तवे यूज केले. मग तिथे थोडंसं क्रिस्पी होत होते आणि मग परत हा तवा रिकामा होऊन जायचा. मग ह्या तव्यावर टाकायचा, म्हणजे पटापट होऊन जाईल. जेणेकरून मुलगा जर उठला तर तो थोडा आराम करत होता. जेणेकरून तो उठला तर मला जास्त त्रास होणार नाही आणि फटाफटही होईल आणि माझं जेवणही होऊन जाईल. तर असा विचार माझा चालू होता. ही आहे मस्त यम्मीशी अशी टेस्ट डोसा आणि थोडंसं आपलं लिंबाचं लोणचं घेतलं होतं यम्मीशी. आणि त्याच्यानंतर मग मी आंब्याचा रसही बनवला होता. नंतर तो काही मी शूट केला नाही, आंब्याचा रस घेतला आणि मी छोट्यालाही आंब्याचा रस थोडासा खाऊ घातला. त्याने पण एन्जॉय केला. आणि थँक्यू फॉर वॉचिंग.